रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी Oh,
हरी जय जय राम हरी जय पोरांनी आणलं तसं गडले दृष्टी इंद्रिया सकट गडले दृष्टी इंद्रिया सकट वैकुंठीची वाट पंढरी जाना वैकुंठीची वाट पंढरी जाना वैकुंठीची वाट पंढरी जाना उघडली दृष्टी इंद्रिया सकट उघडले दृष्टी इंद्रिया सकट उघडली दृष्टी इंद्रिया सकट उघडले दृष्टी इंद्रिया सकट वैकुंठीची वाट पंढरी जाना वैकुंठीची वाट पंढरी जाना वैकुंठीची वाट पंढरी जाना दृष्टीवरी पाहे हे दैवत दृष्टीवरी पाहे दैवत दृष्टीवरी पाहे दैवत दृष्टीवरी पाहे दैवत पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे हाची मार्ग सोपा जनासी उघड आजचे मार्ग सोपा जनाचे उघड आजचे मार्ग सोपा जनासी उघड विषयाचे झाड ताकी परते विषयाचे झाड ताकी परते दृष्टीवरी पाहे दृष्टीवरी पाहे दैवत दृष्टीवरी पाहे दैवत दृष्टीवरी पाहे दैवत पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे सोपान मने गुंफिती सर्वथा सोपान मने गुंफिसी सर्वथा सोपान मने गुंफिसी सर्वथा मागणवे होता भक्ती पंथे मागणवे होता भक्ती पंथे दृष्टीवरी पाहे दृष्टीवरी पाहे दैवत दृष्टीवरी पाहे दैवत दृष्टीवरी पाहे दैवत पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे हो पाय विडोबार कुमाई आम्हाला पहिली इंद्रिया सकट उघड इंद्रिया सकट उघडले दृष्टी इंद्रिया सकट उघडले दृष्टी इंद्रिया सकट वैकुंठीची वाट पंढरीला वैकुंठीची वाट पंढरीला दृष्टीवरी पाहे हे दैवत दृष्टीवरी पाहे हे दैवत
कट उघडली दृष्टी इंद्रियात कट पंढरीची वाट जाना वैकुंठीची वाट पंढरी जाना दृष्टी भरी पाय हे दैवत दृष्टी भरी पाय हे दैवत पूर्ण मनोरथ विठ्ठलाचे विठ्ठलाचे विठ्ठला पूर्ण
महाराज की छत्रपती शिवाजी महाराज वीर संभाजी महाराज उघडली दृष्टी इंद्रिया सकट वैकुंठीची वाट पंढरी जाणा दृष्टी भरी पाहे दैवत पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे हाची मार्ग सोपा जनासी उघड हाची मार्ग सोपा जनासी उघड विषयाचे चाड टाकी परते दृष्टीवरी पाहे दैवत पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे सोपान म्हणे गुंफिसे सर्वता सोपान म्हणे गुंफिसे सर्वता मग नोहे उत्ता भक्ती पंथे दृष्टीवरी पाहे दैवत पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे समचरण सरोजम सांद्रणीलाभुदावम जगननीत पाणी मंडनम मंडनानं तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकर रते मने पांडुरंगाकर रते मने पांडुरंगाकर प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज्यते जं स्फुरदिक प्रदेशं विदिन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओ नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अद्यत्रिय जननी देवाची ये. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग साक्षात ब्रह्मदेवाचे अवतार असणारे सोपानदेव महाराज यांचे अभंग कमी घेतले जातात. मी बरेच वेळेस काकांच्या मुखातून ऐकलं की आपण आपल्या सोहळ्यामध्ये काकांचे अभंग घ्यावेत. अनुकरण आज जो काकांच्या काकांच्या आशीर्वादाने माझ्या बुद्धीमध्ये जो प्रकाश दिला आणि त्यानुसार जो अभंग मला सुचवला काकांनी, त्या पद्धतीने जमेल तेवढं मी आपल्या समोर बोलण्याचा प्रयत्न करेन. आजूबाजूला बसलेले त्यांची झोपमोड झाली असेल, पण आज अभंगावरती गोड चिंतन करायचंय आपल्याला. समोर बसणारे तर समोर बसून ऐकणार आहेत, पण मागचे डोळे झाकतील म्हणून सांगितलं. डोळे झाकू नका, जास्त वेळ नाहीये. वाटचालीचं कीर्तन आहे, थोड्या वेळासाठीच आहे. थोड्याच वेळामध्ये थोडं अभंगावरती काका काय बोलतात हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंग खूप छान आहे, स्वतः काकांचा अभंग आहे. या अभंगामध्ये खूप गूढ आणि गम्य असं शब्द आणि सूचित केलेलं आहे. काय केलेलं आहे? जनसामान्यासाठी जप तप कर्म धर्म यज्ञ याग जमत नाहीयेत ना. महाराज म्हणतात त्या गोष्टी जर तुम्हाला खर्चिक वाटत असेल, जमत नसतील, संसार सोडून त्या गोष्टी तुम्हाला करता येत नसतील, तर एक गोष्ट करा. काय करा? तर या अभंगामध्ये ते सूचित करतात की या जनसामान्यांना उद्धारून जाण्यासाठी हा पहिले पेरू ह्या समुद्रातून या बहु नदीतून तरुण जाण्यासाठी हा मार्ग आहे, आणि तो मार्ग उघड आहे, सोपा आहे, आणि तो आपल्या जवळच आहे हे सांगण्याचा, हे सूचित करण्याचा प्रयत्न या अभंगातून करतात. विठ्ठल या दिलेल्या वेळेमध्ये कीर्तन पूर्ण होईलच सांगता येत नाही, पण सेवेसाठी घेतलेला अभंग हा आपल्याला पूर्ण समजायला पाहिजे, त्याचा अर्थ समजला पाहिजे. आपण मागच्या वर्षीपासून आपण दिंडीमध्ये चालत असताना एक उपक्रम राबवतो की अभंग झाल्यानंतर त्याच्यावरती 5 मिनिटं विवेचन करतो. का? तर ते आपल्याला समजावं की संतांनी आपल्यासाठी काय लिहून ठेवलंय. फक्त म्हणतच राहिलं तर ते समजत नाही, पण त्याचा अर्थ जर आपल्याला थोडा समजला तर तो अभंग मनण्यासाठी सुद्धा एवढा आनंद येतो आणि आत्म्याला समाधान वाटतं. म्हणून ते आपण उपक्रम आपल्या दिंडीमध्ये राबवत असतो. पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात ही दृष्टी उघडायची आहे, आणि ही दृष्टी उघडायची असेल तर याला काय झालं पाहिजे? काय झालं पाहिजे आजी? काय झालं पाहिजे? तिसरा डोळा उघडला पाहिजे. आणि बरीच लोक म्हणतात की तिसरा डोळा हा भगवान शंकरांकडे आहे, पण तिसरा डोळा म्हणजे नेमकं काय हो? हा, तिसरा डोळा काय? ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. जर ज्ञान तिसरा डोळा जर उघडला आणि जर ज्ञान प्राप्त झालं तर हा जीव शिव झाल्याशिवाय राहणार. बरोबर आहे? ज्याचा डोळा उघडला तो शिव होणार. आला अर्थ लक्षात? तिसरा डोळा कोणाचा उघडलेला आहे? शिवांचा. मग जर आपला तिसरा डोळा उघडला, ज्ञानाने जर ती दृष्टी उघडली, तर हा जीव मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला जीव शिव झाल्याशिवाय राहणार. बरोबर आहे? मग महाराज म्हणतात हा तिसरा डोळा उघडायचा असेल तर आपल्याला ज्ञान होणं गरजेचं आहे. बरं, ज्ञान होण्यासाठी काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट इंद्रिय आधी ताब्यात घेतली पाहिजे.
आणि इंद्रिय ताब्यात नसतील आणि अख्खं सगळं पाठांतर केलं, 18 पुराण शाहीशास्त्र 18 पुराणे पाठ केले आणि इंद्रिय जर ताब्यात नसतील तर ते सगळं शून्य आहे. बरोबर आहे? हा, मग ज्ञान पाहिजे आणि तो ज्ञान महाराज सांगतात ऐका, हे इंद्रिय ताब्यात घ्या, उघडली दृष्टी इंद्रिया सकट आणि मग काय करा, वैकुंठीची वाट आणि पंढरी जाणार. कुठं? यातलं ज्ञान उघड करा आणि मग वैकुंठीची वाट याच्यामध्ये आहे ती शोधा आणि मग पंढरीला जा. बघा, मी काल परवा पण आपणाला सर्वांना सांगितलं, पंढरी दोन आहेत. एक मृत्यू लोकामधली पंढरी सगुण स्वरूपातली आणि दुसरी पंढरी निर्गुण स्वरूपातली. दोन पंढरी. बघा, हे सगळं ज्या वेळेस इंद्रियाकडून होईल, इंद्रिय ज्यावेळेस ताब्यात घेईल आणि इंद्रियांना ज्यावेळेस ज्ञान होईल त्यावेळेस ही दृष्टी उघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात, उघडली दृष्टी इंद्रिया सकट वैकुंठीची वाट पंढरी जाणार. खरी पंढरी जाणायला सांगतात, समजून घ्यायला सांगतात, संत सांगतात. बरोबर आहे ना? 100 वर्ष वारी केली आणि म्हटले मला पांडुरंग प्रसन्न नाही झाले. कसे होते? कसे होते? त्यांनी जी वाट सांगितली ती वाट जर आपल्याला समजलीच नाही तर कसे प्रसन्न होतील? बरोबर आहे ना? मगाशी बोलताना विषय झाला आमचा. आपण कुठल्या राज्यात राहतो सांगाल का जरा? बोला जरा. महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये राहतो. आपली भाषा कोणती हो? मराठी भाषा आहे. कर्नाटक मध्ये राहणारी लोक आहेत, त्यांची भाषा कोणती हो? कर्नाटक. तमिळनाडू मध्ये राहणाऱ्या लोकांची भाषा, गुजरात मध्ये राहणाऱ्या लोकांची भाषा. मग मला सांगा, आपला प्रांत बदलला, राज्य बदलला की भाषा बदलते. बरोबर आहे? बरोबर आहे ना? मग हा भगवंत हा स्वर्गाचा आहे, तो अनंत संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तो साठून आहे. बरोबर आहे? कणाकणामध्ये आहे. मग त्यांची भाषा कुठली हो? मग आपण जर पंढरपूरला गेलो, 1000, 2000, 4000 रुपये खर्च करून पंढरपूरला गेलो, पंढरपुरात 4 तास लाईनला उभा राहिल्यानंतर दर्शनाची वेळ आली, दर्शनात डोकं टेकवलं, तिथल्या चौकदारांनी तुम्हाला लगेच ओढून बाहेर काढलं. किती वेळाचं दर्शन असतं? 1-2 क्षणाचं दर्शन. त्याच्यासाठी आपण 4-4, 5-5 तिथं थांबतो आणि तिथं गेल्यानंतर देवाला आपण मागतो मम आत्मनाम. आपण देवाला मागतो कुठल्या भाषेत? आपल्या भाषेत, मराठी भाषेत सांग. देवा सगळं मांडतो पण ती देवाला भाषा कळत नाहीये. बरोबर आहे? ती देवाला भाषा कळणार नाही. देवाला भाषा कळणारी भाषा वेगळी आहे. 1 तास जरी देवा पुढे मागणं मागितलं तरी देव काही बोलणार नाही तुमच्या सांगते. आणि तेच मागणं तुम्ही बाहेर रावळाच्या बाहेर आला, पद्मासन घालून बसले, मुद्रा लावली, ते ध्यान केलं तर तो ती आपल्या भाषा समजेल. हीच भाषा समजण्यासाठी, हीच भाषा आपल्यापर्यंत येण्यासाठी जनसामान्यांना, या अज्ञानी लोकांना, आपण सगळे अज्ञानीच आहे बरं का, आपण सगळे अज्ञानीच आहे. या अज्ञानी लोकांना हे ज्ञान कळावं. हे ज्ञान उघडच आहे पण हे ज्ञान आपल्यामध्येच आहे, बाहेरून आणायचं नाहीये, आपल्यामध्येच आहे. पण हेच ज्ञान उघड करून देण्यासाठी स्वतः ब्रह्मदेव अवतारासाठी आले. ब्रह्मरूप विठाला विठाला ब्रह्ममूर्ती संता जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संता जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती
ब्रह्मादिते याचे वंदिती पायवनी ब्रह्मादिते याचे वंदिती पायवनी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना साक्षात ब्रह्मदेव. आता तुम्हाला तो सगळा इतिहास माहीत आहे की त्यांची पूजा केली जात नव्हती आणि करत नव्हती. स्वतः ब्रह्मदेव आपल्या या काकांच्या रूपाने अवतराला आले आणि त्यांनी जनसामान्यांचा उद्धार करण्यासाठी आपल्याला हे ज्ञान प्रगट करून दिलं. उघडली दृष्टी इंद्रिया सकट वैकुंठीची वाट पंढरी जाणा. आणि हेच जाणल्यानंतर दृष्टी भरी पाहे दैवत पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे. या दृष्टीने, कुठल्या दृष्टीने? तिसऱ्या डोळ्याच्या ज्ञान दृष्टीने या भगवंताला, या विठ्ठलाला पहा की जो विठ्ठल विठेवरती उभा आहे, आपल्या भक्ताची वाट पाहत आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातरी होता वेळ. तो भक्ताची वाट पाहतोय की हा भक्त माझ्याकडे कधी येतोय, पण आपला भक्त पिशव्यामध्ये फक्त बिस्किटच भरतोय. बरोबर ना? दिसले बिस्किट की भर पिशवी. बर, देव तिथं कमरेवरती हात ठेवून उभा आहे आणि या लवकर आणि भेटा. मला अशी घाई झाली आहे माझ्या भक्ताला भेटण्याची. मी खूप व्याकुळ झालोय. माझा भक्त मला कधी भेटायला येईल, कधी भेटायला येईल. पण भक्ताचं होतं असं, 4 अभंग 4 साली आल्या की भक्त हवेत असतो. भक्ताचा किस्सा फुकतो आणि भक्तही फुकतो. बरोबर आहे ना? हा विषय सगळीकडेच आहे. पण खरे भक्त ऐसे जाणार जे ही उदास गेले आशा पास निवारणी. त्यांना कशाचीच काळजी नाही, कशाची चिंता नाही. अन्न पाण्याची सोडा, स्वतःच्या शरीराची पण त्यांना काळजी नाही हो. आणि त्याच भक्ताची, तो विठेवरचा मालक, जगाचा पांडुरंग परमात्मा वाट पाहत असतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मग. 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 सांगत से गुज पांडुरंग, सांगत से गुज पांडुरंग. आषाढी कार्तिकी विसरू नका मग. आषाढी कार्तिकी विसरू नका मग. सांगत से गुज आषाढी कार्तिकी विसरू नका मग. आषाढी कार्तिकी विसरू नका मग.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग. पांडुरंगाला एवढा आनंद होतो आषाढी आणि कार्तिकीला. त्याचे भक्त जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी नामस्मरण करत पंढरपूर पर्यंत चालत जातात त्यावेळेस पांडुरंगांना एवढा आनंद होतो. पांडुरंग आतुरतेने वाट पाहतो आणि पांडुरंगाला असं वाटत असेल की हा दिवस कधी आता जाऊच नये आणि माझा भक्त परत माघारी जाऊ नये. पण भक्ताला मात्र त्याच्या संसाराची ओढ लागलेली असते. घरून दिवसातून 4 वेळा फोन येत असतात, कधी माघारी येणार आहे. बरोबर. असं तो दैवत या दृष्टीने पाहायचा आणि तो दैवत पाहिल्यानंतर तो कोण आहे? आपल्या मनाचं मनोरथ पूर्ण करणारा दैवत आहे. मनाचं दैवत मनोरथ पूर्ण करणारा तो दैवत आहे. महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात, हाची मार्ग सोपा जनासी उघड विषयाचे चाड टाकी परते. काम क्रोध लोभ अहंकार जे विषय आहेत ते सोडून द्या. बाकी काय तुम्हाला जमलं नाही तरी चालेल. हे षडगुण आहेत ते फक्त सोडा. एवढं जरी सोडलं तरी बस. महाराज सगळं सोडेल पण अहंकार मात्र जाणार नाही. किती छोटा असू द्या किती मोठा असू द्या त्या व्यक्तीला अहंकार येतो. थोडं आलं थोडं जमलं की अहंकार येतो आणि हाच अहंकार देवाला पसंत नाही. 5 गुण सुटतील एक वेळेस पण 6वा मात्र भल्या भल्यांना सुटेल. अहंकार गेला तुका म्हणी देव 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 देवच होतो. तिळवरे जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. तिळवर जरी अभिमान झाला तर त्या भगवंताला मेरू पर्वत एवढं त्याच भार होतोय ओझ होतंय. मग मला असं वाटतंय की आपल्या एकेकाचं जर किती ओझ होत असेल आणि हेच ओझ उतरवण्यासाठी आषाढी आणि पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकची वारी प्रत्येकाने करायला पाहिजे. सगुण स्वरूपातली वारी तर केली पाहिजे पण निर्गुण स्वरूपातली वारी केली पाहिजे. सगुण स्वरूपातली वारी आता आपण ही वारी करतो ही सगुण स्वरूपातली वारी आहे. ही पायरी पहिली आहे. पायरी पहिली आहे. पहिल्याच पायरीवरती 100 वर्षे घालवलं तर पुन्हा 84 लक्ष येऊ. पुन्हा जन्माला या पुन्हा हेच करा. सगुण स्वरूपातली वारी सुद्धा कळणं खूप गरजेचं आहे. ते पण याच जन्मी. खूप सोपं आहे. मग काय सोपं आहे? महाराज 4थ्या चरणामध्ये सांगतात ऐका. महाराज सांगतात स्वतः भगवंत सांगतात काय गुंफाव. जसं आपण एखादं आपल्या आजी आताच्या सोडा आता ते मशीन निघाली शिलाईची मशीन नाही का. नुसतं त्याच्यावर ठेवलं पाय हलवले पाय पण हलवायचे करतात. ते मोटर आहे ते दाबलं की आपलं ते शिलाई करते गुंफत जाते त्याला नाही का. पहिल्या आपल्या आजी आहेत माई माऊल्या आहेत. घरामध्ये काय जे असतील कपडे ते फाटलेले कपडे काढून सगळी एकत्र सगळी छान अशी टाकून असे त्याला गुंफत बसायचे नाही का. पावसाळ्याचं तेच काम असायचं. शेतात पाऊस पडला जाता येत नाही चिखल झाला की मग माऊली काय करायचे काढा घरातलं सगळं आणि मग गुंफत बसायचं. मग ते एकत्र सगळं गुंफलं की असं दिसायला छान दिसतं. रंगी बेरंगी गोधडी. बरोबर आहे का नाही. हा देवा तू चांगली घोंगडी घेतली आणि आम्हाला गोधडी दिली रे देवा. अरे रंगी बेरंगे सगळी फाटलेली रे बाबा. 9 ठिकाणी फाटलेली गोधडी मला दिली देवा. आम्हाला का दिली वांगुली रे देवा. अरे या घोंगडीमध्ये 9 द्वार आहेत आणि त्या 9 द्वारामध्ये तो एक पंच प्राण दिला आम्हाला. आणि हा प्राण 9 ठिकाणी उघड्या खिडक्या असताना दरवाजे असताना पण जात नाही. काय विशेष आहे ना. बरोबर आहे की नाही. हा पण वेळ आली की तो इथं राहत नाही बाबा. तो निघून जाणार आहे. मग तो निघून जाण्याच्या आधी जाग व्हा. काय करा जाग व्हा. उठा जागे व्हा रे.
उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता सुख विरता जन्माचे खूप छान प्रमाण देतात महाराज. अरे काय झोपलाय? एक सांगू का महाराज, झोपलेल्याला उठवता येतं, पण झोपेचं सोंग ज्याने घेतले त्याला उठवता येत नाही. बघा एकदा प्रयत्न करून, त्याला किती पण हलवा तो हलणार पण नाही जाग्यावर. ज्याने सोंग घेतले त्याने. पण जो गाढ झोपलेला आहे त्याला नुसतं धक्का लावा, तो उठून बसेन लगेच. बरोबर आहे का नाही? महाराज सांगतात, अरे उठा, अरे उठा. उठू नका, बसा, लगेच उठू नका. अरे उठा, जागे व्हा. स्मरण करा पंढरीनाथा. अरे पांडुरंगाचं स्मरण करा, पंढरीनाथाचं स्मरण करा. भावे चरणी ठेवा माता. आणि चुकवी व्यथा जन्माच्या, या जन्मामध्ये आले 84 लक्ष एवढी फिरतात दुःख भोगिले. अहो कुठल्या जन्मामध्ये दुःख नाही सांगा तुम्ही? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे तुझी शोधून पाहिजे. अरे तुम्ही स्वतःला विचारा, तुमच्याकडे किती रुपये आल्यानंतर, किती पैसे आल्यानंतर तुम्ही सुखी व्हाल? किती? मी तर म्हणतो 1 लाख भर आले तर भरपूर झाले, कर्ज माफी झाली तरी भरपूर झाले. पण सुखी होत आहे का? कर्ज माफी आता उद्या, पुढच्या वर्षी लगेच काढून तयार, परत कधी होती? बरोबर आहे का नाही? सुखी नाही. सुखी नाही म्हणजे तुमचं उदाहरण देत नाही बरं का, माझं देतोय. म्हणाला आमच्यावरती बसले का? नाही नाही, आधी माझं उदाहरण देतो, मग तुमचं असलं ते तुम्ही तुमचं समजा. कोटीची आशा करतो, धन 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 करतो, एक दिवस निधन होत. सर्व सुखाची आशा जन्मलेला सर्व सुखाची आशा जन्म गेला. या जन्मामध्ये फक्त आशा शिल्लक आहे. मी माझं करत 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 बाबाचे 4 फूट रान जमीन बांध पलीकडे सरकवलं. बरोबर आहे ना? माझं करत करत करत, आणि त्यालाच म्हणलं हा माझं आहे. जो म्हातारा झाला की मुलगा म्हणा हा हे माझं आहे. मुलगा गेला, नातू म्हणला हे माझे. असा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला. कि उठा भय आले पाठी. अरे जागे वा,
लय मोठं भय पाठीमागे. एकदा जर ते महाग आलं, अरे पळता भुई कमी आहे, जागा पळायची नाही पळायला, एवढं मोठं भय आहे. जागा, उठा, जागे व्हा आणि हा जन्म मरणाच्या फेरा चुकवा. जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उघडली दृष्टी इंद्रियास कट, 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 उघडली दृष्टी इंद्रियास कट. वैकुंठीची वाट पंढरी जाना, वैकुंठीची वाट पंढरी जाना, दृष्टीवरी पायी दैवत, दृष्टीवरी पायी दैवत. वैकुंठीची वाट पंढरी जाना, वैकुंठीची वाट पंढरी जाना, दृष्टीवरी पायी दैवत, दृष्टीवरी पायी दैवत. उघडली दृष्टी इंद्रियास कट, वैकुंठीची वाट पंढरी जाना, उघडली दृष्टी इंद्रियास कट, वैकुंठीची वाट पंढरी जाना, आताशी अभंगाचा अर्थ थोडक्यात झाला. मला वाटतं सकाळी काकड्यापर्यंत चालू देवा, पण 4 वेळा फोन आला. 1 तास आहे तुमच्याकडे, 1 तास उरला खट तुमच्याकडे 1च तास उरलाय, तेवढ्यामध्ये तुमचा आटपा. त्यांना मान दिला पाहिजे. आपण त्यांच्या सेवेमध्ये वेळेमध्ये सेवा भगवंताच्या खूप इथं उभं राहणंच खूप महत्त्वाचं आहे महाराज. या ठिकाणी सेवा मिळण्यासाठी नको विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावरती खूप गोड चिंतन आहे महाराज, खूप गोड चिंतन आहे. अभंगावरती चिंतन करायला गेलं तर अख्खी 8 तास कीर्तन खूप छान होईल. कधी वेळ भेटेल त्यावेळेस करूया. महाराज सांगतात, उघडली दृष्टी इंद्रिया सकटन, वैकुंठीची वाट पंढरी जाणार. सुरुवातीला पहिलं काम करायचं, लहान मुलं जन्माला आल्यानंतर आपण त्याला मिनी केजी मध्ये टाकतो, बरोबर आहे ना. आता मिनी केजी, पहिले आमच्या वेळेस बालवाडी असायची आणि त्या बालवाडीमध्ये सुकडी खायला भेटायची, मकीची. शाळेत जायचो नाही आम्ही, पण त्या सुकडीसाठी जायचं. ते सुकडी ते एवढे हुशार होते की सुकडी गेले नाही द्यायचे, माघारी जाताना द्यायचे. त्या सुकडीसाठी तिथं बसायला लागायचं. म्हणजे घोंगडी अडकली म्हणून कीर्तन ऐकायचं. बरोबर आहे. असा विषय होता. मग दिवसभर त्या शाळेत बसायचं आणि मग जाताना ते आपली पाटी असायची, त्या पाटीवरती सुकडी घ्यायची आणि खात खात घरी यायची. बरोबर आहे का नाही? हा. तर महाराज म्हणतात बघा, ऐका, ही इंद्रिय आहेत, ही दृष्टी उघडा, आणि ही इंद्रिय आहेत. ही इंद्रिय ज्याने दिली आहे, कोणी दिली आहे? दिले इंद्रिय हात पाय काना, दिले इंद्रिय डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया, जेने तू जोडची नारायण, जेने तू जोडची नारायण, नाचे जीव मन भवरोग, नाचे जीव मन भवरोग.
पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन. आता तुम्ही इथं इंद्रिय सांगितल्याने प्रमाणही दिलं. नाटातलं प्रमाण आहे 23 नंबरच्या अभंगातलं द्रुपदच आहे. दिले इंद्रिय हात पाय कान. मनुष्याला 10 इंद्रिय आहेत. त्याच्यात 2 प्रकार आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. बरोबर आहे ना? जे ज्ञानेंद्रिय ज्ञान देतात आणि कर्मेंद्रिय ज्या ज्ञानाने आपल्या बुद्धीला चालना दिली किंवा असं आहे मग ते म्हणतो मग असं करा. ठेव म्हणतो आकडा टाकायचा आहे. डोळे सांगतात आकडा टाका आणि मग हात तिथं जातात आकडा टाकायला आणि मग पाय असे वळवळ होतात खाली. नाही का? असं दिले इंद्रिय. तुम्ही 5च सांगितले म्हणून मी 5च बोलतो. तसे मला 10 सांगायचे होते पण तुम्ही त्या चरणामध्येच 5 आहेत. तुम्ही 5च सांगितले. मग आपण 5 वरतीच बोलू. आणि त्यातही तुम्ही पहिल्यांदा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख. किती झाले? बरोबर झाले ना? 5. हात दिले दे रे बाबा. कशाला? त्याला दिले हात दे रे बाबा. ये का तिकडे किशोर घाला. हो दे. त्याला चांगलं बोलता येतंय. चांगला माणूस आहे. दे रे बाबा. हात नाही म्हणले. हात मागे लावला इकडं. दिले इंद्रिय हात दिलेत. दोन्ही चांगले दिलेत. कशासाठी? मागायसाठी? मागायसाठी दिले हात? नाही नाही. हाताने टाळी वाजवण्यासाठी हे हात दिलेत. हाताने दान करण्यासाठी हे हात दिलेत. गरजूंना मदत करण्यासाठी हे हात दिलेत. पण आपले हात त्याच्यासाठी न जाता मारामारीसाठी जास्त जातात. बरोबर आहे का नाही? हाताचा वापर आपण चुकीच्या पद्धतीने करतो. आता वेळ आपल्याकडे कमी आहे. धावत्या स्वरूपामध्ये आपण ते पाहूया. हाताने टाळी वाजली पाहिजे. बरोबर आहे? हा. टाळी वाजवावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाटही चालावी पंढरीची पंढरीची. वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाटही चालावी वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाटही चालावी वाटही चालावी पंढरी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाटही चालावी पंढरीची. पण आपली टाळी. मी आज थोड्या वेळ मागे थांबलो होतो. कुठं गेले आजी? ते आहेत काही आहे? आजी काही दिसणार मला. दमलं वाटतं त्या टाळी वाजवून. मी आता थोडं बाहेर खाली थांबलो. मागे थांबलो आणि मग मागे थांबलो. जरा फास्ट येत होतो. मग येताना जरा पाठीमागे थांबलो. बघतोय यांच्या घरच्या गप्पा चालू आहेत. तुझी सून काय म्हणते ग? तुझ्या सुनाचं कसं चाललंय? ती म्हणते काय वया सून आली आणि इकडं वारीला आली. सून आली म्हणून वारीला आली का सुनने लावली? नाही का? हा. तुम्ही भजन आपल्या ते नीटलं नाही बरं का? तुम्ही आपल्यातलं माणसाला आपल्यातली खूप छान भजन करतात बरं का? नाही तर उद्या परत मला हां दिंडीमध्ये चालत असताना घरचा विषय न निघावा म्हणले महाराज तुम्ही किती वेळा फोन केला घरी?
म्हणतील बरं का मला उद्या. मला वाटतं मी घरी फोन केला असेल एकदा फक्त आल्यापासून, ते बी 2 मिनटं बोललो असेल किंवा नसेल पण 2 मिनटं. पण हे नामस्मरणासाठी आलं तर नामस्मरण केलं पाहिजे, हाताने टाळे वाजवले पाहिजे आणि मुखाने नामस्मरण केलं पाहिजे. एक एक पाऊल म्हणजे एक एक तप आहे. मग आपण किती नामस्मरण करायचं आणि किती टाळे वाजवायची हे आपण ठरवायचं आहे. बरोबर आहे. हाताचं सांगता सांगता महाराजांनी प्रमाण दिले आणि त्यात पायीही सांगितले. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, पायाने हे अंतर कापतं पण मनाने पात्र ज्ञानापर्यंत जाता येतं. हे मन आहे, त्या मनाला सात्विक करा, स्थिर करा, भगवंतापर्यंत घेऊन जाण्यासाठी कारणीभूत मन ठरणार आहे, ही बुद्धी ठरणार आहे. पाय ही पंढरीपर्यंत जाईल पण मन हे या शिवापर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विठ्ठल पायाने पंढरपूरला गेलं पाहिजे, हाताने टाळे वाजवले पाहिजे, कानाने फक्त भगवंताचंच नामस्मरण ऐकलं पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? नामस्मरण फक्त कानावरती पडलं पाहिजे. पण आमच्या इथं एकदा मी कंपनीमध्ये असताना काम करत असताना काही मुलं तिथं काम करत असतात. मी ज्यावेळेस भजन म्हणत असतो त्यावेळेस ती मुलं माझ्याकडे बघून हसत असतात आणि मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात. मी म्हटलं खरंच एवढे नामस्मरणामध्ये दंग आहेत बाबा, नाही का? मी जसं ते विठ्ठल विठ्ठल मध्ये म्हणतील मध्ये मध्ये तसं मी मोठ्याने भजन म्हणायचो अजून. आणि एक दिवस असा प्रसंग आला की त्यांचं ते घेतलं मी कानाला लावलं, तर इकडे हिंदी गाणी चालू आहेत आणि मध्ये मध्ये हिंदी गाणी चालू आणि मध्येच विठ्ठल विठ्ठल म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कानाने फक्त श्रवण करायचं तर फक्त भगवंताचं नामस्मरण श्रवण करा. मुखाने बोलायचं तर फक्त भगवंताचं नामस्मरणच या मुखाने बोला आणि गोड शब्द बोला. गेही 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम वाचे. गेही 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम वाचे. गोड नाम गेही 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 माझे वाचे वाचे गोड नाम वाचे. गेही 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 वाचे वाचे गोड नाम वाचे. गेही 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 माझे वाचे गोड नाम वाचे. गेही 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे. या मुखाने पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण घ्या. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. अमृतावाणी पुनी गोड नाम तुझे देवा. जिवे गोड 3 अक्षरांचा रस. अमृत दयास इके पुढे. अहो अमृताच्या पेक्षाही श्रेष्ठ असणारं नामस्मरण गोड आहे. त्या भगवंताचं नामस्मरण आपण मुखाने घेतलं पाहिजे. घेतलं घ्या. विठोबार कुमारी विठ्ठल विठ्ठल झाला विठ्ठल विठ्ठल खरं तर मी माझं भाग्य समजतो. कीर्तनात थोडं वेळेच्या अभावी आपण इथं थांबूया. इथं माझं भाग्य आहे, मी भाग्य समजतो, माझं भाग्य आहे.
कधीच पाठीमागचा असेल आई वडिलांचं. माझी आई इथं आहे, वारी करते, वडीलही वारी करतात, वडीलही वारीत आहेत, आई वारीत आहे आणि मी वारीत आहे. एक परंपरा चालत आलेली आहे, त्यानुसार आम्ही वारीमध्ये चालतो. इथं येण्याचं खरं भाग्य म्हणजे मला आमचे काका म्हणजे महाराजांचे वडील तात्यांना म्हटलं, तात्या मला कीर्तनाची सेवा पाहिजे. तात्या म्हणले तुला कीर्तन भेटेल पण तुला वारीत चालायला लागेल. म्हटलं मान्य आहे मला, मी वारीत 15 दिवस चालेल पण मी उभा राहील. म्हणले तू 15 दिवस चाल, तुला इथली जागा देतो. आणि इथली जागा मला दिली. मी त्यांचे खूप मनापासून आभार करतो, धन्यवाद मानतो. कारण ही जागा खरं खूप मोठी जागा आहे. काय वर्णव या जागेचं गुण आहे. आणि या जागेवरती स्वतः दादा उभा राहायचे. दादा आम्हाला सांगायचे निर्वांगीचं कीर्तन स्वतः दादा या ठिकाणी उभा राहून करायचे. आणि दादांची जागा माझ्यासारखी या पामरासाठी त्यांनी आज मला, आज महाराजांचा वाढदिवस आहे. छोटे महाराज मोठे महाराज, छोटे महाराज या ठिकाणी उभा आहेत. यांचे मन एवढे मोठे आहेत, स्वतः दोघं तयार असूनही मला या ठिकाणी या पामरासाठी या इथं जागा उपलब्ध करून देतात. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, हो कृपा केली. हे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आपल्या सर्वांवर विठ्ठलाची कृपा आहे, म्हणूनच आपण वारीला आलोय. बरोबर आहे ना. आणि कृपा जर नसती तर कधीच कोरोनामध्ये कोणाला न माहीत होता गुंडळून गेले असते. कृपा आहे म्हणून वाचलो आणि इथपर्यंत आलो. केलेली कृपा आणि भगवंताने आपल्यावरती केलेले उपकार समजून घ्या, जाणून घ्या, पंढरीची वारी करा. दिलाय जन्म पुन्हा एकदा, तर आता वारी करा, चुकवू नका. या ठिकाणी माझं भाग्य उदयाला आलं असं म्हणा लागेल. आजच्या आजीची पुण्याई, आई वडिलांची पुण्याई, दादांची पुण्याई, मालकांचे आशीर्वाद असतील त्या कृपेने आम्ही इथं उभा राहिलो. 122 वर्षाची परंपरा आहे आम्हाला. तर म्हणजे आता शाळेत चालू आहे ज्या महाराजांची म्हणजे 5वी पिढी येतात या शिवेमध्ये येणारी. अजून 2 पिढ्या 3 पिढ्या बाकी आहेत. जगद्गुरु तुकोबरायांच्या 8व्या पिढीमध्ये अवतार झाला. बरोबर आहे की नाही. तसं अजून 3 पिढ्या बाकी आहे. भगवंताकडे इच्छा मागू, कृपा करू की असा एखादा पुरुष, महान पुरुष जगे ऐसा गुंडा व्हावा, त्याचा त्रिलोकी असा एखादा पुत्र जन्माला यावा. आहे, होणार आहे, त्याची कृपा आहे. आपलं पुण्य आहे, आपलं कर्म चांगलं आहे, तर तो आपल्याला देण्यासाठी तयार आहे. या सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व टाळकरी, माळकरी, वारकरी, मालक, चालक, मालदार, चोपदार, विनेकरी, सर्व मंडळी, सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. आमच्याकडे एक विनेकरी आहेत, तुम्ही त्यांच्याकडे बघा. ते विनेकरी असे आहेत की त्यांना दिवसा पण कोणी घेऊन जातंय, चला आमच्या दिंडीमध्ये म्हणून. आम्ही मालकाने आम्ही मागं चालत असताना काही लोक म्हणले, का हो तुमचे विनेकरी खूपच छान आहेत. म्हणले खूप छान आहेत, पण ते पाकिट खूप मोठं घेतात. म्हणले का बरं. म्हणजे त्यांचं अन्नावच महागडे आहे. काय महागडे, मला आवडलं महागडे म्हटलं. असं थोडंसं खूप छान विनेकरी गोड आहेत आमचे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. झालेली सेवा काकांच्या चरणावरती समर्पित करतो, आपल्या दादांच्या चरणावरती समर्पित करतो, आपल्या सर्व संत मंडळींच्या चरणावरती समर्पित करतो. जर बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून काय चुकीचे शब्द गेले असतील तर तुम्ही ते मला परत द्या. इथं द्या किंवा बाहेर गेल्यावर एक मागं सरून द्या, पण द्या. असो, तुमचा एक लहान मुलगा आहे असं समजून
माझ्यावरती कृपा करा आणि माझे 2 शब्द मला माघारी द्या. एक मुलगा असेल तर दुसरा मुलगा म्हणून मला माफ करा, दुसरा असेल तर तिसरा म्हणून माफ करा, तिसरा असेल तर चौथा म्हणून माफ करा, आणि चौथा नसेल, कोणीच नसेल तर तुमचाच मुलगा आहे असं म्हणून माफ. बाकी पुढचं मी काय बोलणार नाही. विठ्ठल झालेली सेवा काकांच्या चरणावरती समर्पित करतो आणि असंच आमची सेवा काकांच्या चरणावरती उत्तरोत्तर घडत जाऊ हीच अपेक्षा मालकांच्या आणि काकांच्या चरणावरती ठेवतो आणि माझ्या सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर